महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सोलापूर जिल्हा अतिवृष्टी आणि पुरामुळे जवळपास 80 ते 100% बाधित झाला होता। जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पूरग्रस्तांची दिवाळी आनंदी आणि सुखमय होवो। जवळपास 867 करोड रुपये शेती पिकांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येतंय। याच नुकसानीचा अहवाल शासनाला पाठवण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय। पाहूयात। मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलेले आहे की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाणार आहेत, कधीपर्यंत जाणार आहेत, कधी मिळू शकतील, आपल्या जिल्ह्यात वाटपाल सुरुवात झाली आहे आणि आपल्या जिल्ह्यात किती अफेक्टेड पूरग्रस्त आहे। बघा, पिकांचे जे शेती पिकांचे जे नुकसानचा अहवाल आहे ते आम्ही काल शासनाला पाठवलं आहे। त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी 867 कोटी 867 करोडच्या नुकसानचा अहवाल आम्ही पाठवलेला आहे। जवळपास 6,04,000 हेक्टेअरचा नुकसान झालेलं आहे। अंदाजे 7,60,000 शेतकऱ्यांच्या त्यामध्ये नोंद आहे। ते 867 कोटीचा नुकसान अहवाल गेला आहे। आता सर्व जे तहसीलदार आहेत त्यांच्यासोबत आजच आमची ऑनलाईन बैठक झाली आहे। आम्ही त्यांना सांगितलं आहे की सगळे आता यादी तुम्ही अपलोड करणे सुरू करा। कदाचित जे पुढच्या 1-2 दिवसात ती यादी पण अपलोड होईल आणि एक वेळी ते यादी अपलोड झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जाणे सुरू होतील शासनामार्फत डायरेक्ट। दिवाळीच्या आधी होईल? हो, त्याप्रमाणेच आमची तयारी आहे। बरं, आपण फूड पॅकेट जे आहेत ते कधीपासून वाटायला सुरुवात? राशन किट डीपीटीसीनी दिवाळी गिफ्ट केले, त्यात काय काय आहे आणि कधी? बरोबर, त्यामध्ये 18 आयटम्स आहेत ना। त्यामध्ये जे बेसिक तुमच्या चक्की आटा झाला, मीठ, साखर, हळद, नमक हे सगळे गोष्टी आहेत त्यामध्ये। तांदूळ आहे, गहू आहे, सगळे गोष्टी आहेत त्यामध्ये। तांदूळ गहू नाही आहे, तो आम्ही PDS मार्फत ऑलरेडी पाठवलेला होता। टूथब्रश, टूथपेस्ट हे जे संसार उपयोगी वस्तू आहेत ते सगळे आहेत। 18 आयटम आहेत। जवळपास 15,000 किट्स आम्ही तयार केलेले आहेत। ज्यांचे घरात पाणी शिरला होता त्यांच्यासाठी ऑलरेडी ट्रक्स आणि जे छोटा टेम्पो आहेत त्याचे नियोजन झालेलं आहे। प्रत्येक गावामध्ये आम्ही तलाठी, कोतवाल, पोलीस पाटीलची एक समिती गठीत केली आहे ज्यांच्या मार्फत तो वाटप होईल। तो पण दिवाळीच्या 1-2 दिवसाआधी त्यांच्या घरात आम्ही सगळे जे राशन किट आहे ते आम्ही पोहोच करणार। सर, लाडक्या बहिणींना साडी वगैरे त्यामध्ये गिफ्ट केलेली आहे? ते पार्टीमार्फत आहे। तो जे जिल्हा नियोजन समितीमार्फत आम्ही हे 18 आयटम्स जे मी सांगितलं ते आहेत। बाकी पॅन्ट शर्ट आणि जे बाकी साडीवाडी आहेत ते जिल्हा नियोजन समितीच्या फंडमधून नाही आहे, ते माननीय पालकमंत्री साहेबांनी स्वतः तो तयार केला आहे। तो पण आम्ही त्याचसोबत एकच सोबत ते दोघं किट आम्ही पुरवठा करणार। सर, आषाढी विक्रमी झाली होती, कार्तिकी यात्रा आता येते, कशा रीतीने तयारी असेल? कारण आजवर आपण आकडे वेगळे ऐकत होतो आणि याने आपल्याला 28-29 लाख लोकांचे आकडे दिले त्या आषाढीला। बरोबर, कार्तिकीला ह्या सगळ्या तयारी असतील? नाही, बघा, मी आणि माझ्या टीमच्या हे 5वी वारी आहे। 2 आषाढी आम्ही केली आहे, 3री कार्तिकीची वारी आहे। तर एक चांगला अनुभव आता टीमला आहे आमच्या। तरीसुद्धा जसं आम्ही पाहतो वर्षानुवर्ष तो गर्दी वाढत आहे। आता आमचा जे अंदाज आहे ते पुन्हा एक वेळी किमान 15 ते 20 लाख लोक यामध्ये येतील कार्तिकीमध्ये। आमच्या त्याप्रमाणे तयारी सुरू आहे। आज आम्ही एक बैठक सगळे जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांची आम्ही बैठक घेतली होती। त्यामध्ये नगर परिषद, पोलीस प्रशासन, PWD, इरिगेशन डिपार्टमेंट सगळे डिपार्टमेंट्स होते। त्यांच्या आम्ही एकदम डिटेलमध्ये आढावा घेतला की त्यांची काय तयारी आहे। त्यांना सर्व प्रकारचे सूचना पण देण्यात आले की काय काय त्यांना करायचे। गेल्या आषाढीमध्ये जे आम्हाला अनुभव आला होता आणि गेल्या गतवर्षी कार्तिकीमध्ये जे अनुभव आला होता त्याप्रमाणे आम्ही त्यांना सूचना दिल्या आहे आणि त्यांची तयारी आता सुरू आहे। शुक्रवारला पुन्हा एक वेळी प्रांतच्या खाली एक बैठक होणार आणि पुढच्या सोमवारी मी पुन्हा एक वेळी येऊन बैठक घेणार आणि 2 तारीखला एकादशी आहे। तर 1 तारीख, 30 तारीख, 31 तारीख, 1 तारीख हे आम्ही फील्डवरच राहणार आणि आमच्या हेच असंच नियोजन आहे की कितीही गर्दी आली, प्रत्येक जे भाविक इथे येणार त्यांना सर्व प्रकारचे सोयीसुविधा आम्ही देणार। त्यांच्या सुरक्षता जी आहे त्याची आम्ही काळजी घेणार। तर त्यांच्यासाठी खूप चांगला अनुभव नेहमीप्रमाणे एक कसा तयार करता येईल, कसा आम्ही त्यांना देऊ शकतो, त्याप्रमाणे आमची तयारी सुरू आहे। सर, दिवाळी येथे पुराने बऱ्याच लोकांचे नुकसान झालेले, काय नेमक्या शुभेच्छा तुम्ही देताय? मी सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। मला माहीत आहे की खूप मोठा संकट आला होता, मोठा पूर आला होता जिल्ह्यामध्ये। जवळपास 115 गाव अफेक्टेड झालेले होते। जसं मी सांगितलं 7-7.5 लाख शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। 15,000 घरात पाणी शिरलं होतं। तर खूप मोठा पूर आला होता। सर्व प्रकारचे प्रयत्न करून मला वाटतं की एक जेवढे मदत आम्हाला द्यायची होता ते आम्ही दिलं आहे। आता जिल्हा नियोजन समितीमधून माननीय पालकमंत्री साहेबांच्या संकल्पनेतून राशन किट पण दिवाळीच्या आधीच पोहोचणार प्रत्येक जे पूरग्रस्त आहेत त्यांच्या घरीला। मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो।
मी हीच उम्मीद करतो की आता त्यांची दिवाळी जी आहे ती खूप सुखद असली पाहिजे, आनंदमयी असली पाहिजे आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा एक वेळी. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.